गुड मॉर्निंग एव्हरीवन. मुक्त विचार मंच आणि शांती संवाद आयोजित आजची भारतातली लोकशाही या विषयावर आज आपले प्रमुख वक्ते आहेत जॉन परेरा सर. जॉन परेरा सर यांची ओळख करून देतील प्राध्यापक निखिल नाईक. निखिल, हँड ओव्हर टू यू. येस. आवाज येतोय सर? हा, येत आहे. आवाज येत आहे. सुधीर सर, आवाज येतोय? येतोय, कंटिन्यू. सर्वांना नमस्कार. अनेक विचारवंतांनी लोकशाही या संकल्पनेची व्याख्या व फोड केलेली आहे. त्यापैकी अब्राहम लिंकन यांनी लोकांसाठी राज्य ही व्याख्या लोकप्रिय ठरली आहे. भारताच्या संविधानाच्या उद्देशिकानुसार हा देश सार्वभौम, समाजवादी, लोकशाही गणराज्य आहे असे आपण स्वीकारले आहे. या उद्देशिकेच्या अगदी पहिल्या वाक्यातच या देशात लोकशाही प्रधान असणार आहे हे आवर्जून सांगितलेलं आहे. परंतु आज आपलं ही लोकशाही पाहायला मिळते का? आजची लोकशाही ही कोणत्या मार्गाने पुढे जात आहे? तर लोकशाहीची व्याख्या बदलली आहे का? तर उपस्थित मंडळी हो, या सर्वांची उत्तरं आपल्याला आजच्या कार्यक्रमात मिळणार आहेत. आज आपल्यात वरिष्ठ पत्रकार श्री जॉन लुईस परेरा सर, राहणार घोसाळी, नंदाखाल येथून उपस्थित आहेत. आजच्या वक्त्यांचा अल्प परिचय करून देतो. सरांनी कला शाखेतून पदवी संपादन केली आहे. त्याचप्रमाणे सरांनी कायद्याची पदवी सुद्धा संपादन केली आहे. सरांनी डिप्लोमा पूर्ण केला आहे व वरिष्ठ संपादक म्हणून मल्टीमीडियामध्ये एकूण 20 वर्ष आपली सेवा बजावली आहे. सध्या मॅनेजमेंट एज्युकेशन ग्रुप ऑफ पब्लिकेशन येथे असोसिएट संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे प्रसिद्ध सुवार्ता मासिकामध्ये सर सातत्याने लेखन करतात. सर मुक्त विचार मंच या व्हॉट्सअप समूहाचा एक सदस्य या नात्याने आपले मनपूर्वक स्वागत करतो व आपल्यासाठी एक चारोळी बोलके करण्यास हवे असते संभाषण, बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन, बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे आपल्यासारख्या वक्त्यांचे मार्गदर्शन, आपल्यासारख्या वक्त्यांचे मार्गदर्शन. सर, आपल्याला मी विनंती करतो की आपण कार्यक्रमाची आपल्या हाती घेऊन आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. थँक्यू निखिल नाईक. प्रस्तावना फार सुरेख होती. छान प्रस्तावनेबद्दल मनापासून धन्यवाद. ऐकायला येते का तुम्हाला सर्वांना? होय जॉन सर, कंटिन्यू. ओके, थँक्यू. आता आपण चालू करूया. गुड मॉर्निंग, नमस्कार आणि शुभ सकाळ टू एव्हरीवन. आपला विषय आहे आजची लोकशाही. विषय व्यापक आहे आणि आपल्या सर्वांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे. आपण कितीही या विषयावर बोलू शकतो, परंतु आपण फक्त आज देशात लोकशाहीची काय स्थिती आहे ह्यावरच बोलणार आहोत, कारण वेळेचं बंधन आपल्याला पाळायचं आहे. प्रस्तावना फार सुरेख होती, त्याबद्दल मी म्हटलेलंच आहे. आता शांती संवाद आणि मुक्त विचार मंच ह्या ग्रुपने मला ही संधी उपलब्ध करून दिली, म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, कॉन्स्टिट्यूशनल मोरालिटी इज नॉट अ नॅचरल सेंटिमेंट, इट हॅज टू बी कल्टिवेटेड. We must realize that our people have yet to learn it. Democracy in India is not a top dressing on an Indian, is only a top dressing on an Indian soil, which is essentially undemocratic. आता मराठीत जरा पाहूया. घटनात्मक नैतिकता ही नैसर्गिक भावना नाही आहे, ती आपल्यात विकसित करावी लागते. आपल्यात त्याची उणीव अजूनही आहे, अजून आपण ते शिकले नाहीत.
भारतीय लोकशाही ही नावापुरता लोकशाही आहे सध्या तरी. आपण अजूनही अनडेमोक्रॅटिक आहोत. आंबेडकर साहेब अनेक वर्ष अगोदर जे बोलले होते ते आज देशातल्या राजकीय परिस्थितीला तंतोतंत लागू पडत आहे. राजकीय नेते लोकशाहीच्या मार्गाने राजकारणात शिरतात आणि लोकशाहीला विसरून जातात. ज्या आईने आपल्याला लहानाचं मोठं केलं तिलाच विसरावं तसं ते वागतात. मतांसाठी लोकांचा वापर करतात आणि निवडून आल्यावर राजकारणाचं घर बनवून टाकतात. अधूनमधून समाजकंटकांना सुद्धा आपल्या बरोबर प्रवेश देण्यास मदत करतात. एकदा निवडणुका संपल्या की ज्या जनतेने आपल्याला निवडून दिले आहे त्यांचा त्यांना विसर पडतो. खेदाने सांगावं लागत आहे की आज देशातील परिस्थिती लोकशाहीला भूषणावं नाही आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य आम्ही शाळेच्या पुस्तकात ठेवून घरी आलो आहोत असं वाटत आहे. लोकशाहीच्या 4 महत्वपूर्ण स्तंभाद्वारे सत्तेचं विलगीकरण म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर व्हायला हवं होतं, ते झालंच नाही. सत्तेचं विकेंद्रीकरण न होता केंद्रीकरण झालं आहे आणि एकच व्यक्ती किंवा गट देश चालवत आहे असं चित्र पाहावयास मिळत आहे. लोकशाहीत विरोधी पक्ष महत्वाचा असतो, तो निस्तभूत झाला आहे. लोकशाहीची गळचेपी झाल्यामुळे तिला आज सक्त ऑक्सिजनची गरज आहे आणि नेमकी त्याचीच आज सर्वत्र ओरड आहे. आता लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, त्याच्याकडे वळूया. प्रथम कायदे मंडळ, लेजिस्लेचर त्याला आपण म्हणतो. कार्यकारी मंडळ, त्याला आपण एक्झिक्युटिव्ह म्हणतो. न्यायमंडळ, ज्याला आपण ज्युडिशियरी म्हणतो. आणि मीडिया, माध्यमे, जे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया बद्दल बोलत आहे. ज्या 4 स्तंभाला लोकशाहीचे मुख्य आधारस्तंभ म्हणतात ते 4ही स्तंभ डळमळीत झाले आहेत का असा प्रश्न पडतो. हे जर सत्य असेल तर देशातल्या लोकशाहीचं भवितव्य काय? सबका साथ सबका विश्वास ही फक्त बोलण्याची भाषा झाली आहे आणि मन की बात हे वागणं बनलं आहे. प्रामुख्याने लोकशाहीच्या 2 स्तंभावर अंतर्गत जास्त हल्ले होत आहेत आणि ते म्हणजे न्यायमंडळ आणि मीडिया. आणखीही महत्वाच्या संस्था आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, इलेक्शन कमिशन, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन CIC, सेंट्रल विजिलन्स कमिशन CVC अँड राईट टू इन्फॉर्मेशन RTI. ह्या संस्थाही ह्याच्यातून सुटल्या नाहीत. अशा परिस्थितीत मला 11 सप्टेंबर 2001 साली अमेरिकेच्या दुहेरी मनोऱ्यावर झालेल्या बॉम्ब हल्ल्याची आठवण होती. 11 सप्टेंबर 2001 साली अमेरिकेच्या दुहेरी मनोऱ्यावर बॉम्ब हल्ला झाला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पोप दुसरे जॉन पॉल म्हणाले होते, हा मानवजातीच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस आहे. मानवी सभ्यता आणि संस्कृतीवरील हा फार मोठा आघात आहे. प्रत्येक देशाला अस्मिता आहे. त्या देशाने जपलेल्या आणि जोपासलेल्या काही प्रथा, पद्धती, संस्था, संघटना असतात आणि तिची जतन व्हावी म्हणून काही संस्था, संघटना तिला जपत असतात. देशांतील लोक त्यांचे संरक्षणही करीत असतात. कधी कधी देशाच्या अस्मितेच्या मनोऱ्यावर सुद्धा हल्ले होत असतात. आपल्या देशाची खरी ओळख म्हणजे जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला देश. विविधतेमधली एकता हीच जगाला आपली ओळख आहे. तीच आपली खरी अस्मिता, आयडेंटिटी आहे. लोकशाहीच्या 4 स्तंभापैकी एक महत्वपूर्ण स्तंभ म्हणजे ह्या देशाची
न्यायव्यवस्था किंवा न्यायपालिका. 12 जानेवारी 2018 ह्या वर्षी न्यायमूर्ती जे चलमेश्वर यांच्या निवासस्थानी आणखी 3 न्यायमूर्ती रंजन गोगोई, कुरियन जोसेफ अँड मदन लोकूर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन माध्यमासमोर कबुली दिली होती की भारतीय न्यायव्यवस्था संकटात आहे. ती परिषद ऐतिहासिक ठरली, कारण ह्या पूर्वी कधीच कोणत्या न्यायमूर्तीने अशी परिषद घेतली नव्हती. ते पुढे म्हणतात, जोपर्यंत ही संस्था जतन केली जात नाही आणि ती आपली समानता राखत नाही, तोपर्यंत त्या देशात किंवा कोणत्याही देशात लोकशाही टिकणार नाही. 4 वरिष्ठ न्यायमूर्तींची ही घोषणा आपल्या न्यायव्यवस्थेवर होत असलेल्या हल्ल्याचे स्पष्ट संकेत देत होती. परंतु ह्या पत्रकार परिषदेलाही गालबोट लागले. या 4 वरिष्ठ न्यायमूर्तीपैकी न्यायमूर्ती गोगोई काही महिन्यांनी भारताचे सरन्यायाधीश झाले. ते कसे झाले, दॅट इज अ मिस्ट्री. एक रहस्य आहे. आणि धोक्यात असलेली लोकशाही विसरून गेले. गोगोई निवृत्त झाले आणि 4 महिन्यातच राष्ट्रपतीद्वारे त्यांना राज्यसभा सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. देशातल्या सर्वोच्च संस्थेत जर असे प्रकार घडत असतील आणि आपण लोक त्या देशाचे नागरिक म्हणून काहीही करू शकत नसू, तरीही असली लोकशाही व्यवस्था काय कामाची? इतक्या मोठ्या पदावरील माणूस असा हतबल असेल, काही करू शकत नसेल, तर आपण सामान्य लोक काय करणार? सीबीआय जज BH लोया केस इज स्टील अ मिस्ट्री. आपल्याला काहीच माहिती नाही काय झालं ते. जजेसचे रोस्टर्स त्याच्यातही गैर वापर केला गेला किंवा आपल्या मर्जीमध्ये जजेस लोकांना केसेसच्या विभागण्या केल्या गेल्या. काश्मीर इश्यू येथेही घटना आणि कायद्यांचा फेरफार करण्यात आला. असे अनेक गैरप्रकार न्यायव्यवस्थेत घडले आहेत. अजूनपर्यंत आपण न्यायव्यवस्थेच्या नकारात्मक बाजूकडे पाहिलं. आता आपण न्यायपालिकेच्या सकारात्मक बाजूकडे थोडं लक्ष वळवूया. एव्हरी डार्क क्लाउड हॅज अ सिल्वर लाईनिंग असे म्हटले जाते. असे नाही की आपल्या न्यायपालिकेने लँडमार्क जजमेंट दिले नाही. पुष्कळ निर्णय हे वाखाणण्यासारखे आहेत. फक्त काही विशेष काळामध्ये आणि परिस्थितीनुसार आणि काही दबाव यंत्रणेमुळे हे काही घडलेलं आहे, असं माझं मत आहे. संसदेमध्ये विरोधी पक्ष फार महत्वाचा असतो. स्वातंत्र्य मिळाल्यापासून व संसदीय लोकशाही प्रणाली स्वीकारली गेल्यापासून आरंभीच्या काळातला संख्येने दुबळा पण कर्तव्य दक्षतेने मोठा असलेला विरोधी पक्ष भारताला मिळालेला आहे. लोकशाहीत विरोधी पक्ष हेच हृदय असते आणि सत्तेवर वचक राहावा म्हणून विरोधी पक्ष कणखर असावा लागतो. सत्तेत बसलेल्या पक्षाला सत्तेचा माग चढू द्यायचा नाही आणि लोकहितासाठी कारभार हाकायला भाग पाडायचे, हे स्वरूप आहे. जनतेने सत्ताधाऱ्यांना जसा कारभार सोपवलेला असतो, तशीच एक जबाबदारी विरोधी पक्षावरही सोपवलेली असते. ती सत्ताधाऱ्यांना बेताल होईपर्यंत मात चढू न देण्याची. सत्ताधारी पक्षाच्या अजेंडाच्या अंमलात येणाऱ्या त्रुटी व राहिलेल्या उणिवावर बोट ठेवून सरकारला कामाला जुंपणे ही विरोधी पक्षाची खरी जबाबदारी आहे. तसे आज विरोधकांची संख्याबळ कमी आहे. तसेच नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या वेळी सुद्धा विरोधकांची हीच स्थिती असायची. समोर बसलेल्या किरकोळ संख्येच्या विरोधी पक्षाचा नेहरू इंदिराजींना मोठा वचक होता.
विरोधी नेते बोलायला उभे राहायचे तेव्हा पंतप्रधान आपल्या आसनावर बसून अगत्याने त्यांची टीका ऐकायचे. अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर मनोहर लोहिया, मधु लिमये, जॉर्ज फर्नांडिस, बॅरिस्टर नाथ पै, सोमनाथ चॅटर्जी, इंद्रजित गुप्ता यांची भाषणे पंतप्रधानाला धडकी भरवीत असत प्रॅक्टिकली. कारण ती भाषणे मुद्देसूद असायची, नुसती उथळ टीका टिप्पणी नसायची. सरकारने दिलेले कागदपत्रे व आकडेवारी घेऊनच सरकारचे थेट पोस्टमॉर्टम करणारे ते दिग्गज नेते होते. असा विरोधी पक्ष जेव्हा असतो तेव्हा सत्ताधारी पक्ष कोणताही निर्णय घेण्याअगोदर 2 वेळा विचार करतो. इतक्या ताकदीचा कोणी नेता आज विरोधी पक्षात दिसत नाही. हे लोकशाहीचं दुर्दैव समजू. लेट अस नाउ टॉक अबाउट मीडिया. फार चर्चेत असते. मीडिया हा लोकशाहीचा आत्मा, तिचा चौथा स्तंभ, जनतेचा आवाज आणि सरकारचा तिसरा डोळा अशा अनेक नावांनी संबोधले जाते. ते क्षेत्र आज उद्योगपती आणि भांडवलदार वर्गाने बळकावलेले आहे. हे देशातल्या नागरिकापासून लपून राहिलेले नाही. कर्ज आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून मुकेश अंबानी, नाहाटा आणि उद्योगपती अभय ओसवाल यांनी 5 मीडिया कंपन्यापर्यंत 10 ते शेकडो कोटी रुपयांचा निधी दिला आहे. परिणामी या मीडिया नेटवर्कवर तिन्ही उद्योगपतीचे नियंत्रण 20 ते 70% अधिक आहे. निपक्ष पत्रकारिता लयाला जाऊन वर्चस्ववादी भांडवल धर्जिनी पत्रकारिता उदयास आली आहे. हाच सर्वात मोठा लोकशाहीवर झालेला हल्ला आहे. प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, काही अपवाद वगळता सर्वच प्रसारमाध्यमे सदैव कोणत्या पक्षाचा हात धरून चालत आले आहे. लोकशाही व्यवस्थेत सत्ता बदल झाला पाहिजे. सत्तेतील पक्षीय हुकुमशाही मोडीत निघाली पाहिजे. सत्ता बदल हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे आणि ती बदलण्यासाठी मीडिया भूमिका घेत असेल तर त्याचे स्वागत केलेच पाहिजे. केंद्र सरकार आणि अरविंद केजरीवाल इतकीच लढाई मीडिया देशासमोर मांडत असेल तर ती या देशाची कुचंबना ठरेल. एकंदरीतच नव्या आर्थिक समाज रचनेकडे हा देश वळविला जात आहे. ज्या पारंपरिक मीडियाने आपल्या प्रामाणिक लेखणीतून अनेक वेळा दाखवून दिले आहे की वर्ड्स आर मायटी दॅन स्वॉर्ड, त्याच मीडियाच्या शब्दाची धार आज बोथट बनत आहे. जिने शब्दाची तलवार बनवून गुंड, दहशतवादी, बलात्कारी अशा समाज विघातक मंडळीला गजाआड केले आणि सामाजिक, राजकीय किंवा साहित्यिक क्षेत्रात लुडबुड करणाऱ्या व्यक्तींना त्यांची जागा दाखवली व सरकारी किंवा न्यायालयीन गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांची कधी गय केली नाही, तो जोश आणि आवेश जेव्हा स्तब्ध होतो तेव्हा लोकशाहीच्या सुवर्ण काळाला ग्रहण लागले. तिला याच मीडियाने अरुण शौरी, एन राम, चित्रा सुब्रमण्यम, विनोद मेहता, रवी झा, सुचिता दलाल आणि शेखर गुप्ता असे दिग्गज पत्रकार आपल्या देशाला दिले आहेत. त्यांनी ह्या क्षेत्रात दिलेले योगदान म्हणजे भारताच्या मुकुटात रोवलेला एक तुरा आहे. बोफोर्स, सिमेंट, 2G स्पेक्ट्रम, तारा घोटाळा, फॉरेस्ट स्कॅम, दॅट इज 1992 सेक्युरिटीज आणि अगस्ता वेस्टलँड चॉपर असे अनेक घोटाळे, स्कॅम्स ह्याच मंडळी चव्हाट्यावर आणून राज्यांतील आणि केंद्रांतील राजकीय समीकरणे बदलून टाकली. टुडे अ स्टोरी इज नॉट टोल्ड बट इट इज रॅदर सोल्ड. मीडियाला लोकशाहीचं हृदय म्हणून ओळखले जाते.
तिच्याकडून जनतेला विश्वसनीय बातम्यांची अपेक्षा आहे आणि ती लोकशाहीला ठेच पोहोचू देणार नाही याची तिने दक्षता घ्यायची आहे. परंतु आज प्रसार माध्यमांनी पेड न्यूज मीडियाचा भागच बनवून टाकला आणि ते थेट लोकशाहीच्या तत्वाविरुद्ध आहे. हे त्यांचं वागणं त्यांच्यावर सत्ता चालवत असलेल्या राजकीय आणि कॉर्पोरेट नियंत्रणाचा परिणाम आहे. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. आता त्यांच्या समोर असलेल्या आव्हानाबद्दल आपण थोडं बोलूया. आज नवीन माध्यमे आणि इंटरनेटच्या अस्तित्वामुळे पारंपरिक माध्यमासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. तीव्र आर्थिक मंदीमुळे जाहिरातीचा महसूल मिळणे अशक्य झालं आहे. इंटरनेटमुळे क्लासिफाईड जाहिरातीचा महसूल जो मिळत होता तो आता बंद झाला आहे आणि वाचकांच्या सवयी बदलत आहेत, कारण ग्राहक विनामूल्य बातम्या आणि माहितीसाठी इंटरनेटकडे वळत आहेत. ते आपल्याला अनुभवास मिळत असेल सर्वांना. आज ट्रेनमध्ये गेलो तर लोकांच्या हातात न्यूजपेपर दिसत नाही. लोक न्यूजपेपर आता पहिल्यासारखे वाचत नाहीये. मुलामध्ये वाचत नाहीयेत त्या मुलं. लेखन वाचन सर्व कमी झालेलं आहे. एका आठवड्या अगोदर नॅशनल हेराल्ड ह्या इंग्रजी वृत्तपत्रात आलेली न्यूज मी तुम्हाला वाचून दाखवते. With a financial slowdown over the country, a really bad hit has been taken by media houses. Journalists across print, television, digital media are being served termination notices without much explanation. अशी परिस्थिती मीडियामध्ये आहे. काही प्रमुख वृत्तपत्रावर जबरदस्त कर्जाचा बोजा पडत आहे. अनेक मोठ्या शहरांची वृत्तपत्रे बंद पडत असल्या कारणामुळे पत्रकार आणि संपादकांना नोकरीतून कमी करण्यात येत आहे. जे कोणी काम करत आहेत त्यांच्यावर वेतन कपात लागू केली आहे. वृत्तपत्राचा आकार कमी करण्यात येत. पेपर छापण्यापेक्षा ऑनलाईनवर जास्त भर दिला जात आहे. काही वृत्तपत्रे आणि चॅनल्स प्रामाणिकपणे आपली कामे करीत आहेत, परंतु देशद्रोहीच्या नावाखाली अनेक पत्रकार तुरुंगात बंद आहेत. जर मीडिया आपल्या मूळ उद्दिष्टापासून विचलित होत असेल किंवा समाजकंटक त्यांच्यावर चुकीचा आरोप लावत असेल तर ते देशाच्या हिताविरुद्ध आहे. मीडियाची एक बाजू जरी नकारात्मक असली तरी दुसरी बाजू सकारात्मक सुद्धा आहे. तेथे लक्ष वळवूया. बिटर पिल्स मे हॅव ब्लेस्ड इफेक्ट. कधी कधी कडवं औषध हे आपले आजार साफ करण्यात आपल्याला मदत करत असतात. त्या सर्व राजकीय आणि मीडियाच्या गोंधळात अशी वृत्तपत्रे आणि वाहिन्या आहेत ज्या आजही विश्वसनीय बातमी पुरवितात. म्हणूनच आज देशाची काय परिस्थिती आहे याची बातमी आपल्याला वेळोवेळी मिळत आहे हे विसरून चालणार नाही. लोकशाही पुढील आव्हाने काय आहेत ते पाहूया आपण. आव्हाने खूप आहेत, खूप मोठी यादी होईल. जातीयवादी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संघटनांवर बंदी घालणे, कायद्याची कडक अंमलबजावणी करणे, पोलिसांची न्यायाधीशांची संख्या वाढवणे, त्यांच्यातील गुणवत्ता वाढवणे, न्यायमूर्तीच्या नेमणुकीत पारदर्शकता आणणे, सीबीआय, ईडी, NIA, सेबी, कर विभाग इत्यादी सर्वांना स्वतंत्रपणे काम करू देणे, कुठल्याही भ्रष्टाचाराला खपवून न घेणे, विरोधी नेत्यांना निर्णय प्रतिक्रियेत सामावून घेणे, शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करून गुणवत्तेकडे विशेष लक्ष देणे, वैद्यकीय क्षेत्राकडे विशेष लक्ष देऊन डॉक्टरांची, सार्वजनिक इस्पितळांची संख्या वाढवणे,
जाती प्रथा निर्मूलन करणे वगैरे वगैरे. हे सर्व करता आले तर भारतीय लोकशाही जगापुढे एक आदर्श लोकशाही म्हणून प्रस्थापित होईल. याबाबत माझ्या मनात काही शंका नाही. पण जोपर्यंत मन की बात ओठावर येत नाही तोपर्यंत ही शंकाच राहून दे. आता थोडेफार काही करेक्टिव्ह मेजर्स आपण काही घेऊ शकतो का याबद्दल आपण आता पुढच्या सत्रामध्ये आपण त्याच्यावरती चर्चा करणारच आहोत. परंतु जे मला वाटते ते मी थोडेसे इथे हायलाईट करीत आहे. करेक्टिव्ह मेजर्स, आता नोटा जो ऑप्शन आपल्याला दिलेला आहे, नन ऑफ दी अबाव, तो जरा आता आपण मतदारांनी सिरियसली घ्यावा असं मला वाटतं. निवडून येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचे मूल्यमापन झाले पाहिजे. सत्तेचं विकेंद्रीकरण होणे गरजेचं आहे. केंद्रीकरण धोकादायक आहे. मतदान करणे फार गरजेचं आहे. काही लोक मतदान करत नाही. घराणेशाही आणि हुकुमशाहीवर उपाय शोधणे, गुंड आणि भ्रष्ट उमेदवाराला दूर ठेवणे, ईव्हीएम मशीनचा जर प्रॉब्लेम असेल तर तो देशापुढे सादर करणे, अशा प्रकारे काही वेगवेगळ्या करेक्टिव्ह ऍक्शन होऊ शकतात. त्याच्यावरती आपण नक्कीच विचार करूया. आणि शेवटी एक छोटीशी कविता जी मी लिहिली आहे ती बोलून मी आटोपत घेते. लोकशाही नाही ती संघटना, नाही ती संस्था, आहे ती एकत्रित जीवनाची प्रक्रिया, आपणासाठी घटनेने केलेली ती व्यवस्था. नाही तिला गर्व, नाही कसली हाव, तिचे दुसरे नाव बंधुभाव. नाही ती कधी गर्वाने फुगत, नाही अहंकाराने माजत, ती आपले रूप सतत असते बदलत. नाही आवडत तिला द्वेषाचं राजकारण, नाही धर्माधर्मांतील कटुता, तिला हवे आहे फक्त स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. नाही ती राजेशाही, नाही ती हुकुमशाही, नाही ती घराणेशाही, नाही ती झुंडशाही, आहे ती आपल्या देशाची लोकशाही, आहे ती आपल्या देशाची लोकशाही. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद जॉन परेरा जी. कृपया सदस्यांना काही प्रश्न असतील तर त्यांनी हँड रेज ऑप्शनचा वापर करून आपले प्रश्न विचारावेत. सर फ्रान्सिस अल्मेडा यांचा प्रश्न आहे. सर. येस सांगा. हॅलो. येस सर. जॉन सरांचं प्रथम अभिनंदन करतो मी. खूप चांगली मांडणी केली त्यांनी आणि शेवटची कविता तर अत्यंत उत्कृष्ट होती. समता बंधुता ह्याविषयी ही जी कविता होती ती अगदी मनाला टच करून गेली. आता त्यांनी जी मांडणी केली त्या सर्वांमध्ये खूपच चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आपल्या लोकशाहीची अवस्था काय झाली ती पण मांडली आहे. माझा प्रश्न असा आहे की आपण मतदान करताना, त्यांनी सांगितलं की मतदान केलं पाहिजे सर्वांनी, तर मतदान करताना नेमकं काय पाहायचं हा मुद्दा महत्वाचा आहे. पक्ष पाहून मतदान करायचं की उमेदवार पाहून मतदान करायचं. बऱ्याच वेळेला आपण असा विचार करतो की आपल्या देशाला चांगलं शासन कोण देऊ शकेल, हा पक्ष कोणता आहे, तर आपला उमेदवार कसा आहे, किती निस्वार्थी आहे, लोकसेवापरायण आहे, हे पाहायचं. या दोन गोष्टींमध्ये थोडासा गोंधळ होतो. आपल्या घटनेत मला वाटते पक्षाला काही महत्त्व दिलेलं नाही. तर कोणत्या पद्धतीने विचार करावा मतदान करताना, याविषयी आपलं काय मत आहे? मला थँक्यू सर. तुम्ही फार माझी स्तुती केली त्यामुळे मी तुमचे आभार मानत आहे. मला पर्सनली असं वाटते की जेव्हा आपण वोट करतो तेव्हा उमेदवार पाहायला पाहिजे, त्याचं कॅरेक्टर पाहिलं पाहिजे, तो कसा आहे, त्याची कोणाची संबंध आहे वगैरे हे सर्व पाहणं गरजेचं आहे.
पक्षाच्या नावाखाली पुष्कळ लोक निवडून येऊ शकतात, परंतु जो खरा उमेदवार असतो तो आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून येत असतो आणि तो फक्त निवडून येऊन चालणार नाही, तर पुढे जाऊन तो कामं चांगली त्याने करणे आवश्यक असते. तर मला तर वाटतं की पक्षापेक्षा उमेदवार कसा आहे तो पाहणे जास्त गरजेचं आहे. धन्यवाद जॉन सर. पुढचा प्रश्न आपण घेऊया सचिन मेंटिस यांचा. सचिनजी, आपल्याला अनम्यूट करतो. नमस्कार जॉन सर. येस, अतिशय अभ्यासपूर्ण आणि पूर्ण राजकीय, सामाजिक आणि त्याबरोबरच लोकशाहीच्या इतर मूल्यांचा तुम्ही चांगलाच उहापोह केलेला आहे. त्याबद्दल तुमचं विशेष अभिनंदन आणि आभार. माझा प्रश्न थोडासा सविस्तर आहे. मागच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांना एक प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि तो सुद्धा अशाच मीडिया हाऊसनी विचारलेला होता जे भांडवलशाहीच्या ताब्यात आहेत, की विरोधक इतका कमजोर का वाटतो म्हणून. व त्यांना उद्देश असा होता की काँग्रेस कमजोर झालेली आहे असं त्या मीडिया हाऊसला सांगायचं होतं. तेव्हा राहुल गांधी यांनी अतिशय मार्मिक असं उत्तर दिलेलं होतं की लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष म्हणजे फक्त राजकीय पक्ष नाही, तर स्वतंत्र मीडिया, स्वतंत्र स्वायत्त संस्था आणि निष्पक्ष न्यायपालिका ह्या सगळ्यात जेव्हा एकत्र येतील तेव्हाच विरोधी पक्ष, त्या पक्षामध्ये राजकीय सुद्धा आले आणि अराजकीय सुद्धा आले. तर तुमच्या याच्यामध्ये तो पूर्णपणे विषय आम्हाला दिसला की तुम्ही मीडिया बरोबरच ज्या निष्पक्ष संस्था आहेत त्यांची भूमिका किती महत्वाची आहे हे सांगून दिलं. आता माझा प्रश्न असा आहे की एकंदरीत माझं असं आकलन आहे की जेव्हा राजकीय पक्ष जो सत्तेवर असतो, आजच्या घडीला जर आपण बघितलं तर बऱ्याच वेळेला असं जाणवते की राजकीय पक्षामध्येच लोकशाही राहिलेली नाहीये. म्हणजे मी आता पक्षाचं नाव घेत नाहीये की केंद्रात सत्तेवर कोणतं आहे, त्यांची मातृसंस्था कोण आहे, याच्याविषयी मी जात नाहीये. परंतु माझं असं निरीक्षण आहे की मुळात सत्तेस असलेल्या राजकीय पक्षामध्येच लोकशाही न राहिल्यामुळे जे 2-3 जे शीर्ष नेते आहेत त्यांना रान मोकाट मिळालेलं आहे. या पक्षाची अगोदर सुद्धा सत्ता होती जेव्हा अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी नेतृत्व केलेलं होतं, पण तिथे चेक आणि बॅलन्स असा जाणवायचा. तर या बाबतीत तुमचं निरीक्षण काय आहे? आणि जर राजकीय पक्षामध्ये जर हुकुमशाही निर्माण झाली तर मग ते देशाला किती घातक होऊ शकते? हा, ठीक आहे. मी माझं मत मांडत आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ऑपोजिशन पार्टी, विरोधी पक्ष हा सर्व म्हणजे मीडिया आणि न्यायमंडळ हे सर्वांना एकत्र घेऊन बनलेला असतो असं तुम्ही सांगता. ते तुमचं बरोबर सुद्धा आहे. परंतु जेव्हा संसदेमध्ये जेव्हा प्रश्नोत्तराच्या वेळेला तेथे फक्त जे निवडून गेलेले असतात ऑपोजिशन पार्टीचे उमेदवार तेच असतात. तेथे मीडियाला एंट्री असते, मी सांगत नाही की नाही असते, परंतु फार ठराविकच मीडियाला तिकडे माणसं आतमध्ये असतात किंवा न्यायपालिकेला तिकडे त्यांचं इन्व्हॉल्वमेंट नसते. त्यामुळे ऑपोजिशन पार्टी ही त्यांच्यापासून थोडीशी तिकडे वेगळी होती, कारण ऑपोजिशन पार्टी तिकडे जास्त महत्वाची आहे. कारण ते त्यांना जास्त माहिती असते की आतमध्ये संसदेमध्ये काय चाललेलं असते आणि त्याप्रमाणे ते त्यांच्यावरती निरीक्षण ठेवू शकत असतात आणि त्यांचा अंकुश असू शकतो. त्यामुळे कणखर ऑपोजिशन पार्टी असणे हे फार महत्वाचे आहे आणि अभ्यासपूर्वक बोलणं हे फार महत्वाचं असेल. कारण समोरची जे सत्तेत आहेत ते इतके तयारी करून आलेले असतात, स्टडी करून आलेले आहेत की त्यांच्या पुढे जी आता सध्या जी दुबळी ऑपोजिशन पार्टी आहे, दुबळी मी अशासाठी म्हणत आहे कारण संख्याबळ फार कमी आहे, तर ती त्यांच्या पुढे टिकाव धरू शकत नाही. कारण दडपण पण आहे आणि अभ्यास पण आहे. ह्या सर्वांना हँडल करणं तिकडे फार कठीण जात आहे. तर त्यामुळे ऑपोजिशन पार्टी मजबूत असणे, त्याच्यामुळे मी जुनं उदाहरण दिलं की तेव्हा जे संसदपटू होते ते बापरे, किती खतरनाक होते, काय बोलत होते. तशी माणसं आज जरा कमी झालेली मला दिसतात.
त्यामुळे तोच एक धोका आपल्याला मीडिया आपल्या लोकशाहीला आहे असं मला वाटतं. धन्यवाद जॉन साहेब. पुढचा प्रश्न आपण घेऊया नोएल डाबरे यांचा. नोएल सर, मी तुम्हाला अनम्यूट करतो. हॅलो. येस, हॅलो सर. सर, जॉन सर, येस सर. अल्मेडा सर आणि सचिन यांनी ज्या शब्दात तुमचं कौतुक केलं त्याच शब्दात मी तुमचं कौतुक करतो. पुन्हा ते रिपीट करत नाही. मला आता अल्मेडा सरांनी जो प्रश्न विचारला, निवडणुकीमध्ये उमेदवार पाहावा की पक्ष पाहावा आणि मतदान करावं, त्याला जोडूनच एक प्रश्न विचारायचा आहे की चांगली लोक हे किंवा चांगली माणसं हे निवडणुकीला उभे राहत नाहीत, आणि तो देखील एक आपला तोटा आहे असं मला वाटते. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एकदम बरोबर. तुम्ही जे सांगता ते 101% बरोबर आहे. अशी माणसं जेव्हा निवडणुकीसाठी पुढे येत नाही तेव्हा जवळजवळ 50-60% आपण जे लोक येऊ नयेत त्यांना आपण प्रोत्साहन देत आहोत. इनडायरेक्टली वी हॅव बीन सपोर्टिंग देम दॅट the other guys who are not capable to get inside the Sansad have been promoted, have been encouraged to go inside. त्याचा एक दुसरा परिणाम होऊ शकतो. थँक्यू. पुढचा प्रश्न अतुल सरांचा आहे. अतुल सर, तुम्हाला मी अनम्यूट करत आहे. हॅलो. सर. हॅलो. सर बोला. आवाज सर येतोय? बोला. येतोय. हा जॉन सर, तुमचं खरंच कौतुक. तुम्ही अतिशय सुंदर विवेचन केलं. थँक्यू. माझा प्रश्न जो सचिनने विचारला होता त्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्ही उत्तर दिलं नाही त्याच्यासाठी आहे. पक्षच जर लोकशाही मानत नसेल आणि तो पक्ष जर सत्तेवर आला असेल तर तो लोकशाही वाढीच्या दृष्टीने कार्य करू शकतो का, किंवा तसा पक्ष लोकशाही वाढीला पोषक ठरू शकतो का? तो ठरू शकत नाही. परंतु ती चूक परत लोकांनीच केलेली आहे. कारण जर लोकांना माहिती असेल की तो पक्ष लोकशाहीच्या पद्धतीने चौकटीत राहून कार्य करू शकत नाही, त्यांना निवडून का द्यावं? लोकांचं राज्य आहे ना, मग लोक काय करू शकतील? त्यांना का ते समजलं नाही? त्याने ते निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा भाग घेतला तेव्हा तो विचार करायला पाहिजे होता. आपण जर चुकीच्या माणसाला निवडून दिलं आणि नंतर जर बोंबा मारत बसलो तर ते कसं काय योग्य होणार आहे? ते चुकीचंच राहील. थँक्यू. थँक्यू. पुढचा प्रश्न श्याम कुलकर्णी सरांचा आहे. कुलकर्णी सर, तुम्ही प्रश्न विचारू शकता. हॅलो. हो सर, बोला. नमस्कार परिरा सर. श्याम सर, तुमचा आवाज थोडासा कमी येतोय, माईक जवळ करा. नमस्कार परिरा सर. येस सर. नमस्कार. आपल्या लोकशाही संबंधातल्या चर्चेमध्ये आपण जे 4 स्तंभ नी सुरुवात केली आपण, आणि त्याच्यामध्ये आजची जी न्यायालयीन व्यवस्था, त्याच्यानंतर माध्यम, या 2 स्तंभांबद्दल तुम्ही विशेष करून सखोल बोललात की त्याच्यावर काय आहे. त्यात ब्युरोक्रेसी आणि हे तर पूर्वीपासून राज्यकर्ते आपल्याला धार्जिणी कशी राहील हे बघत आलेले आहे. पण त्याचबरोबर जर एक विचार असा मनात येतो की 4 असे वेगळे स्तंभ आहेत जे आपल्या समाजातलेच माणसातनं ते बनलेले आहेत. त्याच्यातलं 4च्या 4 स्तंभ हतबल किंवा अशक्त वाटायला लागावे अशी इतकी वाईट परिस्थिती येण्याचं काय कारण असू शकतं? मला असं वाटतं, जसं आता त्याच्यातला थोडासा भाग आपण मतदान व्यवस्था किंवा राजकीय पक्ष या भागाने आपण गेलो, मला असं वाटतं की मग आपली समाज व्यवस्थाच पूर्ण बिघडले. कारण हे सगळे स्तंभ या समाजातल्या लोकांनी बनलेले आहेत ना.
हा, त्यात एक आशेचा किरण असा आहे, अशोक लवासांसारखे पण अजूनही या व्यवस्थेत आहेत, आवाज उठवतात. आणखी काही आहेत, गणेश देवी आहेत, आपले गुहांसारखे आहेत, त्यांचे आवाज क्षीण आहेत पण आहेत आवाज. पण मग आपल्या समाज व्यवस्थेत असं काही झालं की ह्यांचे आवाज क्षीण व्हावे आणि जे काही आता सरकारात आहेत किंवा अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाचे गोगोई सारखे न्यायमूर्ती पण त्या व्यवस्थेला वश व्हावेत, तर हे जे होतं वश होणं किंवा हे सगळं सरेंडर होणं म्हणा, मग हे आपल्या सामाजिक व्यवस्थेतली नीतिमत्ता खलास झालेली आहे किंवा करप्ट हे झाली आहे, वीक झाली आहे म्हणून असेल. आणि जर हे असेल तर मग पुन्हा आपल्याला टिळक आणि गोखलेंचा जो काही वाद होता की स्वराज्य आधी की समाज सुधारणा आधी, तितक्या परत शून्याला जावं लागेल की काय मग आपल्याला हे सगळे 40 स्तंभ सुधरवायचे असतील तर? जरा आपलं मत व्यक्त करा. तुमची जी तुम्ही भीती दर्शवली आहे ती योग्य आहे, कारण तशाच प्रकारचं वातावरण थोडंसं आज समाजात आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. परंतु हे जी सुरुवात झालेली आहे ती फक्त आता या मागच्या 4-5 वर्षामध्येच नाही, तर ती अगोदरच्या सरकारने सुद्धा केलेली आहे. अगोदरचं सरकार इतकं करप्ट होतं की त्यांनी ती मर्यादा ओलांडलेली होती आणि त्यामुळे लोकांना एक वेगळा नेता पाहिजे होता. त्यामुळे ते दिल्लीमध्ये जे एवढं मोठं प्रोटेस्ट झालं आणि त्यानंतर रामलीला याच्यामध्ये मैदानावर तिकडे, आणि नंतर मग लोकांना ऑप्शनच नव्हता. त्यांना जो मनुष्य बोलत होता त्यावेळेला त्या ओघामध्ये ते वाहून गेले, कारण त्यांनी इतकी स्वप्न दाखवलेली होती की ती स्वप्न इतकी भयंकर की लोक त्याला बळी पडली ती, आणि आपण दुसरा पक्ष निवडून दिला आणि त्याच्या हातात त्याच्या गळ्यात माळ घातली आपण, कारण आपल्याला आशा होती की हा मनुष्य काहीतरी वेगळं करीन. आणि त्यावेळेला जेव्हा तो निवडून आला होता बहुसंख्येने, तेव्हा सर्वांना वाटलं होतं की बा काय मनुष्य, हा प्राईम मिनिस्टर झाला तर जगाचं देशाचं तारण होईल. परंतु नंतर वर्ष 2 वर्ष 3 वर्षानंतर मग समजू लागलं की नाही आहे, ते जे सांगत आहे, जे बोलत आहे ते होत नाही आहे. परंतु त्याने मग आणखी चांगले चांगले निर्णय पेपरावरती लिहून आपल्यासमोर ठेवले की मी असं करीन, मी तसं करीन, आणि लोक त्याच्या मागे लागली. आणि तोच तो परिणाम झालेला आहे की लोकांना कुठेतरी काहीतरी ह्या देशात चांगलं झालं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे, आणि ते अगोदर होत नव्हतं. अगोदर कशामुळे होत नव्हतं, तर अगोदर जे पक्ष निवडून येत होते त्यांच्याकडे मेजॉरिटी नसायची, आणि मेजॉरिटी जर नसेल तर निर्णय घेण्यासाठी अडचण होत होती. आजचं जे सरकार आहे ते निर्णय फटाफट घेत आहे, कारण त्यांना कोणतीच अडचण नाही आहे, विरोधी पक्षच नाही आहे, आणि तो घेत. परंतु ते सर्व व्यवस्थित आणि पद्धतशीर लोकशाहीच्या चौकटीत व्हायला पाहिजे होतं, ते होत नाही आहे. म्हणून आज आपल्यासमोर अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि ती जर चौकटीत करायचा त्यांनी विचार केला तर ते त्यांना वाटतं की ते होणार नाहीये, म्हणून ते अशा प्रकारे दुसऱ्या प्रकारचा मार्ग अवलंबतात. आणि त्यांच्या मनामध्ये जो विचार, मी सगळेच सांगितलं की जो मनातला विचार त्यांच्या ओठावर येत नाही, ते सांगत नाही पण ते करत आहेत. तो विचार कोणता आहे, त्यांचे ध्येय काय आहेत, दृष्टिकोन काय आहे, तो जर लोकांना सांगितलं असतात तर हे सर्व जे विचार इकडे जी चर्चा होती ती बंद झाली असती. परंतु आपला जो सारथी आहे, रथाचा सारथी, तो सारथी आपल्याला सांगत नाहीये की आपण कुठे जात आहोत आणि आपलं ध्येय काय आहे. ते ध्येय एकदा सिद्ध झालं असतं, स्पष्ट झालं असतं, तर हे सर्व चर्चा बंद झाली असती. परंतु त्याला काहीतरी करायचं आहे आणि त्याच्यासाठी हे सर्व खटाटोप चालू आहे त्यांची. परंतु जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत हे सर्व असं चालू राहणार आहे. धन्यवाद. हेमंत पाटील सरांचा प्रश्न आहे पुढे. हेमंतजी. हॅलो. येस सर. ऐकू येतंय? येस येस. मी खूप छान चर्चा करतोय लोकशाहीविषयी. लोकशाहीची जी मूलभूत व्याख्या आहे, लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरता वगैरे वगैरे, माझ्या मते
ती व्याख्या आपल्याकडे बदलून राजकारण्यांसाठी राजकारण्यांची व्यवस्था अशी केलेली आहे. ही लोकशाही किंवा ही व्यवस्था लोक चालवत आहेत असं कुठेही दिसत नाही. राजकारण्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी म्हणा किंवा चतुरपणे म्हणा, चाणाक्षपणे म्हणा, ही सगळी व्यवस्था त्यांच्या पुरता आणि त्यांच्यासाठी व्यवस्थित केंद्रित करून घेतलेली आहे. आपल्या लोकशाहीमधली जी आपण जी शक्ती, सामान्य माणूस म्हणून जी शक्ती आहे, त्या शक्तीला त्यांनी धर्म, प्रांत, भाषा वगैरे 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 म्हणजे व्यवस्थित विभागून ठेवलेलं आहे. आणि आपण सगळे या पलीकडे जात नाही आहोत. तोपर्यंत या लोकशाहीला, सुशिक्षितांच्या किंवा चांगल्या निकोप लोकशाहीला काही भवितव्य आहे असं मला वाटत नाही. हे त्यांना पाहिजे तसं ते कधी कोण म्हणणार की म्हणजे काही व्हॉटएव्हर, म्हणजे त्यांना जे जे घोषणा शक्य आहेत त्या घोषणा देत राहणार आणि आपण सगळे त्याच्या मागे वाहवत जाणार. या राजकीय पक्षाने, सचिनने जो प्रश्न उपस्थित केला होता, या राजकीय पक्षांतर्गत लोकशाहीच नाही. कुठलाही पक्ष घ्या, म्हणून एका पक्षाला दोष देण्याची गरज नाही. यांचे नेते एका विशिष्ट कुटुंबातनं, एका विशिष्ट गोष्टीतनं येत असतात. मग काँग्रेस असेल, मग शिवसेना असेल, मग भाजप असेल, कोणी असेल, एका विशिष्ट गटातनं, एका विशिष्ट याच्यातनं येत. लोकांचं प्रतिबिंब लोकशाही व्यवस्थेत पडत नाही. सामान्य जनता या लोकशाहीमध्ये केंद्रस्थानी येत नाही. सामान्य जनता लोकशाहीच्या केंद्रस्थानी येण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, असा एक मला प्रश्न पडला, म्हणून मी तुमच्या उपस्थित केला. लोकशाही ही अशी एक प्रक्रिया आहे, ती कोणती संस्था नाही आहे, ते मी अगोदरच म्हटलेलं आहे. तर ही प्रक्रिया सुधारवण्यासाठी आपल्याला ज्या आपल्या संस्था आहेत त्या आपल्या व्यवस्थित राहिल्या पाहिजेत. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं दडपण आलं पाहिजे नाही. त्यांना स्वतंत्रपणे काम करता आलं पाहिजे. ते काम आज सत्ताधारी लोक करून देत नाही आहेत, कारण हे स्तंभच तिला वाचू शकतात आणि ते स्तंभ डळमळीत झालेले आहे, कारण त्यांच्यावरती वचक आहे, दबाव आहे. आणि मग काय होते, जे अधिकारी तिकडे निवडून जातात, ज्यांना ते पटते ते राहतात आणि ज्यांना पटत नाहीत ते रिझाईन देऊन तिकडून बाहेर पडतात. म्हणजे काही लोक तत्वनिष्ठ त्या देशात आहेत. कोणीतरी सांगावं आणि आम्ही करावं असं ते मानत नाही. त्यांच्या सत्सद बुद्धीला जे पटते तेच ते करतात. म्हणून ते इतक्या मोठ्या पोझिशनवरती जाऊन सुद्धा ताबडतोब रिझाईन करून तिकडून बाहेर पडतात. कारण सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश, चीफ जस्टिस ऑफ इंडिया व्हायचं असेल तर ते सर्वांचं स्वप्न असते आणि त्याच्यासाठी संपूर्ण करिअर घालवायला लागतं आपलं. आणि कोणतरी व्यक्ती तिकडे जातो आणि त्याला त्याच्यावरती दबाव येतो, त्याने इतके वर्ष वाट पाहिलेली असते त्या पोझिशन करता, त्याला रिझाईन देऊन बाहेर उतरावं लागते. कारण ते त्याच्या रक्तात नाही आहे जे काय करायचं आहे ते. त्याला स्वतंत्रपणे करायचं होतं काहीतरी, परंतु तो करू शकत नाही. ही इज हँडिकॅप. मग अशा वेळेला त्या माणसाला किती वाईट वाटत असेल की मला इथून जावं लागते. मी 60 वर्ष की 64-68 वर्ष वाट पाहिली आणि आज मला ती पोझिशन सोडून जावं लागतं. अशा प्रकारच्या परिस्थिती म्हणजे देशात अशी लोक सुद्धा आहेत की ते सीबीआयचे गव्हर्नर म्हणा, ती सुद्धा पोझिशन फार मोठी आहे. 2-3 सीबीआयचे गव्हर्नर पोझिशनवरती लात मारून बाहेर गेले, कारण त्यांना पटलं नाही ते. तर अशा प्रकारची परिस्थिती जी लोकशाही आज धोक्यात आलेली आहे ती वाचवण्यासाठी असे लोक आहेत आपले, पण त्यांना तिकडे टिकूनच दिलं नाही तर ती लोकशाही वाचणार कशी? आणि सर्वात मोठा आपण लोकशाही सरकार जे निवडत आहोत ते लोकच निवडत असतात ना. मग लोक काय करतात, तुम्ही त्यावेळेला काय विचार करता? जर ईव्हीएम मशीनचा जर घोटाळा नसेल, ते सिद्ध झालंच नाही, तर म्हणजे आपण जे निवडून जो व्यक्ती दिला आहे तो त्या उद्देशानेच दिला आहे ना, की तो चांगला आहे म्हणूनच निवडून दिलेला आहे. तो चांगला आहे, तो नंतर जाऊन तिकडे वाईट होत असेल तर ते आपल्या हातात नाही आहे. ते त्याचे विचार आहेत, ते विचार त्याचे बरोबर नाही आहेत. ते विचार जेव्हा बरोबर होतील तेव्हा लोकशाही ठिकाणावर येईल. विचार, आपली जी विचारशक्ती आहे ती बदलायला पाहिजे.
ते विचार जोपर्यंत प्रत्येक वेळेला राजकारण बदलेल, कधी बीजेपी येईल, कधी काँग्रेस येईल, कधी आणखी कोणता पक्ष येईल, परंतु लोकशाही टिकेल याची गॅरंटी देऊ शकत नाही जोपर्यंत माणसाचे विचार बदलत नाही. तर ते पहिले बदला, त्याच्यानंतरच लोकशाही टिकेल, असं माझं मत आहे. ओके, पुढील प्रश्न सचिनजी यांचा आहे. सचिनजी. हॅलो, आवाज येतोय का? येस येस येस. सर, माझा एक प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला आपण आता चर्चेमध्ये म्हणतोय की लोक मतदान करतात आणि त्यांनी त्या पद्धतीने मतदान करायला हवं ज्या पद्धतीने त्यांना त्यांचं सरकार हवं आहे. बरोबर आहे. आता कसं एक मोठा विरोधाभास आपल्याला दिसून येतोय. अनेक वर्ष झाली आपण निवडणुकांमध्ये सुधारणा व्हाव्यात या अनुषंगाने चर्चा करतो. आता बघत आपण जर पाहिलं 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुका दोन्ही वेळेला भारतीय जनता पार्टी बहुमताने सत्तेमध्ये आली. परंतु जर तुम्ही मतदानाची टक्केवारी पाहिली तर 2014ला मला तरी वाटते 33 ते 35% आणि 2019ला साधारण 38 ते 39% वोटिंग शेअर भारतीय जनता पार्टीला होतं. मग आता जर आपण असं एकंदरीत बघितलं की 100 जणांमधले फक्त 37 किंवा 38 लोक ज्या पक्षाला किंवा ज्या नेतृत्वाला पसंत करतात तो जवळजवळ 60% लोकांवरती सत्तेवर येतो. म्हणजे लोकांना जो सत्तेवर नको आहे तो पक्ष कुठेतरी आपल्या लोकशाहीच्या ज्या निवडणूक पद्धती आहेत त्यामुळे लोकांवर सत्ता गाजवतो. तर 60% लोकांनी नाकारलेला पक्ष जर सत्ता गाजवत असेल तर कुठेतरी आपल्या निवडणुका या सदोष आहेत आणि त्याच्यामध्ये बदल करायला हवा. उगाच आपण मतदारांनी योग्य मतदान केलं नाही असं जे आपण नेहमी म्हणतोय ते तर आकडेवारीमध्ये कुठे दिसतच नाहीये. तर हा प्रश्न कसा सोडवायचा मग? हॅलो. ते जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेने त्याच्यावरती स्टडी करायला पाहिजे आणि ती यंत्रणा त्याच्यावरती निर्णय घेऊ शकते. कारण तुझ्यासारखा मनुष्य जर अशी स्टडी करून सर्वांच्या समोर तर जे मांडू शकत असेल तर यंत्रणा काही कमी आहे का? यंत्रणा ते सर्व नक्कीच स्टडी करून करू शकते, परंतु त्या अनुषंगाने पावले उचलली जात नाही, ती उचलली गेली पाहिजे. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीचा विचार झाला पाहिजे. कुठे त्रुटी आहेत, का असं होत आहे, ह्याची चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपल्याला ते प्रॉब्लेम्स आहेत, ज्या अडचणी आहेत ते माहिती पडतात आणि त्याच्यावरती आपण करेक्टिव्ह ऍक्शन घेऊ शकतो. तर यंत्रणेने त्याच्यावरती लक्ष दिलं तर बरं होईल असं मला वाटतं. पण सर, माझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुमचं मत कसं आहे की इथे आपल्याला कुठे म्हणजे लोकशाही जे मूल्य म्हणतोय जिथे 60% लोकांनी एखाद्या पक्षाला नाकारलेलं आहे आणि फक्त 35% लोकांच्या वोटिंगवर एखादा पक्ष सत्तेत येतो, तर तुम्हाला तुमचं मत काय आहे? हा, तसं होऊ शकते, कारण ती आकडेवारी जी आहे ती आकडेवारी तशा प्रकारची असू शकते. कारण प्रत्येक ठिकाणी गट्स आहेत, त्या गटाप्रमाणे त्यांची ती मतदानाची जी पद्धत असते किंवा ती त्यांना मत द्यायची असतात ते त्या गटामध्ये असतात आणि कोणता गट जास्त मतदान करतो, कोणता गट जास्त मतदान करत नाही, ही जी विभागणी आपण स्वतःने जी केलेली आहे, लोकांनी जी केलेली आहे, त्यामुळे तो फरक पडू शकतो. तर तसा जर फरक पडत असेल तर त्याच्यावरती काय उपाय करायचा हे त्या लोकांनी ठरवायला पाहिजे. ओके. याला जोडून एक उदाहरण देऊ इच्छितो. मला वाटतं 2014च्या निवडणुकीला 3ऱ्या क्रमांकाचे मत मिळवलेला पक्ष मला वाटतं की बहुजन समाजवादी पार्टी होता, BSP. पण 2014ला त्यांना एकही सीट मिळाली नाही. 3ऱ्या क्रमांकाच्या पक्षाला एकही सीट नाही, त्यांना प्रतिनिधित्व नाही. हे कुठेतरी विरोधाभास आहे असं वाटतं. ठीक आहे, आपण पुढचा प्रश्न घेऊया. डॅनियल मस्करन्स. हॅलो, आवाज येतोय का? हा डॅनियल बोल. हो, आज आपण लोकशाहीविषयी चर्चा करत आहोत आणि जॉन सरांनी चांगली विस्तृत मांडणी अगोदर केलेलीच आहे.
आणि त्या अनुषंगाने चर्चा करत असताना आपण असे मुद्दे आपण चर्चिले आतापर्यंत की लोकशाहीचे जे काही पिलर्स आहेत आणि त्यांची असलेली जबाबदारी आणि त्यातही विशेष करून जे माध्यमं जी आहेत, प्रिंट मीडिया असेल, टेलिव्हिजन मीडिया असेल, ही कशी विशिष्ट राजकीय पक्षाच्या किंवा जे भांडवलशाही घराणे जे आहेत त्यांच्या दबावाखाली राहून ते कसं कार्य करत आहेत, हे आपण अनुभवत आहोत. आणि यात मला थोडंसं एक सकारात्मक असं एक जाणवतंय की आशेची किनार या नकारात्मक वातावरणामध्ये ती अशी की ऑनलाईन जे मीडिया आजकाल जे काही येऊ पाहते किंवा जे आता काही पोर्टल्स आपण पाहतो ऑनलाईन, त्यातमध्ये मॅक्स महाराष्ट्र असेल, न्यूज लॉन्ड्री असेल किंवा इतरही स्टेट लेवलला आणि नॅशनल लेवलला. तर हे थोडंसं एक चांगलं सकारात्मक कार्य करतायत ते. इंडिपेंडंट पत्रकारिता ते करू पाहतायत. आणि याचं कारण असं की त्यांचं जे बिझनेस मॉडेल जे आहे, ते ॲडव्हर्टाइजमेंटवरती ते डिपेंडंट नसतात. तर पे अँड सबस्क्राईब हे जे मॉडेल त्यांनी जे अवलंबिलेलं आहे, की जे वाचक किंवा जे श्रोते न्यूज वाचू पाहतात, त्यांनी अमुक एक रक्कम भरावी महिन्याला आणि इन रिटर्न असे जे काही ऑनलाईन पोर्टल आहेत ते एक इंडिपेंडंट बातमी देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते खूपच चांगला उपक्रम तो आहे. आणि मी स्वतः अशा 1-2 पोर्टलचा पेड सबस्क्रायबर आहे. तर मला या अनुषंगाने सांगावंसं वाटतं, की आपणही असे जे काही ऑनलाईन पोर्टल्स आहेत, आपल्याला जे आवडतात पोर्टल असे पोर्टलची माहिती घेऊन अशा ऑनलाईन पेड पोर्टलचे आपण पेड सबस्क्रायबर व्हावे. आता या अनुषंगाने एक लोकशाहीविषयी आपण चर्चा करीत असताना ॲक्चुअली अनायासे मी एका पुस्तकाविषयी थोडंसं माहिती घेत होतो. ते पुस्तक लिहिलंय ॲलिस मिलर या लेखिकेने आणि त्या पुस्तकाचं नाव आहे फॉर युअर ओन गुड. गंमत म्हणजे ते पुस्तक कंप्लीटली एका वेगळ्या विषयावरती आहे. म्हणजे आपण जे पॅरेंटिंग करतो, त्या पॅरेंटिंग शैलीमध्ये आपण कशा चुका करत आलेलो आहोत आणि अजूनही कशा चुका करत आहोत, असं तो एकंदरीत विषय आहे. आणि त्यामध्ये लेखिकेने अतिशय एक सुंदर एक वाक्य त्यांनी मांडलेलं आहे आणि ते आज आपण जे काही चर्चा करत आहोत, त्या अनुषंगाने ते वाक्य खूप महत्त्वाचं आहे. ते लेखिका असं म्हणतात, की आपण आपल्या घरामध्येच मुलांच्या प्रश्न विचारण्याच्या प्रवृत्तीला आपण कधीच प्रोत्साहन देत नाही त्यांना आणि त्यामुळे आपल्या घरामध्येच लोकशाही येत नाही. त्यामुळे जोपर्यंत घरात लोकशाही येत नाही, तोपर्यंत देशात लोकशाही कशी येणार? तर मला वाटतं हा एका वेगळ्या अँगलने त्यांनी तो लेखिकेने तो मुद्दा मांडलाय, की तोही विचार आपण करायला हवा, की फक्त राजकीय पक्ष किंवा न्यायव्यवस्था किंवा मीडिया यांचाच फक्त त्यामध्ये हातभार आहे. कारण लोकशाही म्हणजे लोकांची लोकशाही. तर लोक जे आहेत, ती लोक ज्या कुटुंब व्यवस्थेतून येतात, ज्या समाजातून येतात, त्याची रचना कशी आहे? तिकडे प्रश्न विचारण्याच्या प्रवृत्तीला किती प्रोत्साहन दिलं जातं. तर हेही मला वाटतं एक महत्त्वाचा पॉइंट आहे. लोकशाही त्या देशामध्ये किंवा त्या भागामध्ये चांगली ॲक्टिव्ह राहण्यासाठी. थँक यू. अगदी बरोबर. अजून कोणाचा काही प्रश्न दिसत नाही तर आपण जॉर्ज डाबरे यांना विचारायचं आहे. जॉर्ज डाबरे सर, आपला माईक अनम्यूट करतो मी. ओके. हॅलो. लोकशाहीच्या संदर्भात जे 4 स्तंभ आपण म्हणतो, त्याच्यातला जो 4था स्तंभ आहे, म्हणजे आपण एक पत्रकार आहात एका ग्रुपचे आणि एक पत्रकार म्हणून काम करत असताना म्हणजे आजच्या आपल्या देशातली जी लोकशाही आहे, ती लोकशाही न वाटता एक प्रकारची माध्यमशाही झालेली आहे असं मला वाटतं. आणि म्हणून 4 स्तंभापैकी जो 4था स्तंभ माध्यमांचा आहे, तो एक खूप स्ट्रॉंग झाल्यासारखा वाटतोय आणि जणू काही माध्यमशाहीच आपल्या देशावरती एक प्रकारे हुकूमत गाजवत आहे असं वाटतं. तर ह्या संदर्भात तुमचं मत काय आहे? 100% माझं मत आहे असं मला वाटत नाही. कारण माध्यमं इतकी स्ट्रॉंग आहेत असं मला तरी वाटत नाही. कारण त्यांच्यावर सुद्धा दबाव आहे आणि ती कधी तर त्यांच्या बाजूने तर कधी सत्याच्या बाजूने तर कधी असत्याच्या बाजूने अशा प्रकारे त्यांची वागणूक मला
दिसत आहे. त्यामुळे ते एकदमच स्ट्रॉंग आहेत असं मला वाटत नाही. किंवा किंवा चौथा स्तंभ आहे, तो स्तंभ आता मला वाटतं अलीकडेच त्याला चौथा स्तंभ त्याच्यात तो सामावून घेतलेला आहे. नाहीतर ऍक्च्युली सुरुवातीपासून 3च स्तंभ आपण मानत होते. चौथा स्तंभ हा आता शेवटी त्यांना ते त्याच्यात सामावून घेतलेला आहे. पण साधारणपणे म्हणजे ज्या प्रकारचा प्रचार माध्यमांमधून होतो एका विशिष्ट विचारसरणीचा आणि त्याचा प्रभाव हा मग राजकीय स्थित्यंतरामध्ये सुद्धा होताना दिसतोय असं तुम्हाला वाटत नाही का सर? तसा विचार तसा जाऊ शकतो, कारण प्रसार माध्यम तसं स्ट्रॉंग आहे, नाही असं मी म्हणत नाही. कारण ते घरोघरी पोहोचते. प्रत्येकाच्या वाचनामध्ये आज जे लिखाण आहे ते प्रभाव करीत आहे. त्याच्यामुळे प्रभाव नक्कीच होणार आहे. परंतु त्या प्रभावामुळेच सर्व काही होत आहे असं मला वाटत नाही. कारण आणखी 3 स्तंभ आहेत, तेही तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि त्यांचाही प्रामुख्याने त्याच्यावरती प्रभाव आहे. यामध्ये जॉन सर, तुम्हाला असं नाही वाटत का की आताची माध्यमं काय करतात की एखादा प्रश्न घेतात, त्या प्रश्नावर भूमिका घेतात आणि त्या भूमिकेवर लोकांचं ध्रुवीकरण करतात. एक उदाहरणच घ्यायचं झालं तर कन्हैया कुमारचं उदाहरण आपण घेऊ शकतो इथं. आता कन्हैया कुमारचं नाव उच्चारलं तर की वाद आपोआप निर्माण होतात. परंतु तुम्ही खरोखर जाऊन त्या मुलाचं किंवा त्या माणसाचं इंटरव्ह्यूज पाहिलेत तर वाटतं हा माणूस ज्या प्रकारे मीडियाने रंगवला आहे तसा नक्कीच नाहीये. त्यामुळे मला वाटतं माध्यमांनी त्या प्रकरणामध्ये म्हणजे अशा बऱ्याच प्रकरणामध्ये भूमिका घेऊन लोकांचं खूप ध्रुवीकरण केलेलं आहे. त्यामुळे माध्यम खूपच स्ट्रॉंग आहे, हे आपण मान्य करायला हरकत नाही. ठीक आहे, तुम्ही जे सांगतात तुम्ही अजिबात मान्य करत नाही असाही भाग नाही त्याच्यातला आहे. मी सांगतो मान्य करतो कारण माध्यमांचा प्रभाव हा भरपूर आहे, नाही सांगत असं नाहीये. परंतु तुम्ही सांगत असाल की 100% आहे, तो तुम्ही मान्य करायला तयार नाही. परंतु माध्यमांचा प्रभाव हा आहे, हे नक्की. नक्की. त्याला जोडून मला विचारावंच वाटतं की आता आपण सर्वच अनुभवतो आहोत की मीडिया किती बदलली आहे. ज्याला आपण गोदी मीडिया म्हणतो, की सरकारची बाजू मांडण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. तर मला त्याला जोडून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही या क्षेत्रामध्ये इतके वर्ष आहात, तर तुम्हाला गेल्या म्हणजे जेव्हा सत्ता बदल झाला 7 वर्षापूर्वी, तर तुम्हाला असा तुमच्या वृत्त समूहाकडून काही असा दबाव आला का की या प्रकारच्या बातम्याच तुम्ही द्या, या बातम्या दाबून टाका, अशा तुमचा वैयक्तिक अनुभव काय याच्यामध्ये आम्हाला हे जाणून घ्यायचं. पर्सनली असा अनुभव नाही आहे, कारण मी त्याच्यात कधीच इन्व्हॉल्व झालेलो नाही. परंतु ऐकिवात, चर्चेत आणि आजूबाजूला जे चालते ते पाहून मी सांगू शकतो की दबाव हा नक्कीच मीडियावरती होता आणि आहे. ओके, धन्यवाद जॉन सर. सचिनजी, आपण विचारू शकतो. नाही, मला प्रश्न नाही विचारायचा. अगोदरचा जो प्रश्न होता ना की माध्यमशाही आहे का, तर मला एकंदरीत असं दिसते ना की पूर्वी आपण मीडियाकडे एक स्वतंत्र असा एक अंग म्हणून पाहायचं. पण आता काय झालेलं आहे की 70 ते 80% मीडिया आहे हा सत्ताधारी पक्षाचाच एक भाग आहे. ती त्यांची विंग आहे. आपल्याला काय वाटतोय की आपण एक अमुक चॅनल बघतोय, तसे राजकीय पक्षाचे वेगवेगळे वर्टिकल्स असतात, तसा त्यांचा एक तो मीडियाचा वर्टिकल आहे. आपल्याला वाटतं की आपण फॉर एन एक्झाम्पल आता आपण लोकमत बघतोय, IBN लोकमत बघतोय किंवा झी बघतोय. उदाहरण तर क्लिअरली झीचं द्यायचं झालं तर लोक बघताना त्यांना वाटते की मी न्यूज चॅनल बघतोय, परंतु तो भारतीय जनता पार्टीचा एक अंगच आहे, ते पूर्णपणे अंग आहे. आणि जे पण पक्षाची धोरणं आहेत किंवा पक्षाचे विचार आहेत किंवा विरोधकांना दाबण्यासाठी जे मुद्दे आहेत तेच फक्त त्याच्याकडे त्या चॅनलवरून प्रसारित केले जातात. तर कुठेतरी मतदारामध्ये सुद्धा मला वाटते की मतदार म्हणण्यापेक्षा मध्ये लोकांकडे ही जागृती झाली पाहिजे की आपण जो मीडिया म्हणून पाहतोय तो नक्की मीडियाच आहे की तो राजकीय पक्षाचा भाग आहे. आणि तो जोपर्यंत लोकांचं त्याच्यामधलं डोळे उघडणार नाहीत तोपर्यंत लोक जे आपण जी पारंपरिक व्याख्या करतो मीडिया की झी न्यूज म्हणजे एक मीडिया आहे,
पण थोडक्यात तो मीडिया नाही आहे, तो राजकीय पक्षाचं प्रवक्तेपद घेतलेलं एक डिजिटल माध्यम आहे. तर हे कुठेतरी लोकांना समजायला पाहिजे. आणि जी माध्यमशाही जी आपण म्हणतोय ना, ती अशीच मी बघतोय की सत्ताधारी पक्षाकडे असे 8-10 मोठी चॅनल्स आहेत जे ते प्रोपगंडा चालवतात. त्यामुळे माध्यमशाही राहणारच आहे ती. बरोबर. तुम्ही जे सांगता ते बरोबर आहे, कारण लोकांची कधी-कधी दिशाभूल होत आहे. कारण अगोदर मी सांगितल्याप्रमाणे जे काही बिझनेसमॅन आहेत त्यांची 70 ते 80% इलेक्ट्रॉनिक चॅनल्स आणि न्यूजपेपरवरती त्यांचा पगडा आहे त्यांच्यावरती. कारण हे जे वृत्तपत्रे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, ती आज सध्या तोट्यात जात आहे. कारण आर्थिक परिस्थिती जर पाहिली देशाची किंवा या कोरोना काळामध्ये जे काही घडलेलं आहे, त्यामुळे काही एडिटर्स, काही पत्रकार यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि जे मालक आहेत त्यांच्याकडे ॲडव्हर्टाइज न आल्यामुळे त्यांचे प्रॉफिट बंद झालेले आहे, त्यांच्याकडे पैसा नाही आहे. त्यावेळेला ते असे मजबूर लोक, जे मजबूर पत्रकार आहेत, ते अशा मोठ्या-मोठ्या धंदेवाईक लोकांची मदत करतात आणि तो त्याचा परिणाम असू शकतो. जॉर्ज सर, तुम्ही बोलू शकता. नाही, मला तेच एकंदरीत सध्याची माध्यमं ज्या पद्धतीनं, मग ती प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, ज्या पद्धतीनं प्रचार होतो एखाद्या विशिष्ट राजकीय विचारसरणीचा किंवा जमातवादाचा वगैरे, तर ती बघितली तर एक प्रकारे जसं नाझी शाहीमध्ये गोबेल्सचं जे प्रचार तंत्र होतं, तशा पद्धतीचं काहीतरी ह्या माध्यमातून होत असताना जाणवतंय. तर ह्या संदर्भात तुमचं मत काय आहे, जॉन? हां, तर मी अगोदर म्हटल्याप्रमाणे बघा, फक्त काही पत्रकार हे काही विशिष्ट पक्षांचेच असतात असं मी सांगत नाही. तर काही पक्षांचे स्वतःचे वृत्तपत्र आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत. कारण त्यांच्याकडे पैसा असतो आणि ते पॅरलल स्वतःचं राजकारण सुद्धा बघतात आणि हा व्यवसाय सुद्धा बघतात. त्यामुळे हे लोक जसं आपल्या मनात, जसं आपल्याला जशी न्यूज पाहिजे त्याप्रमाणे ती इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या मार्फत किंवा वृत्तपत्राच्या मार्फत ते लोकांपर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे आपल्याला कधी-कधी वाटतं की हा न्यूजपेपर किंवा हे इलेक्ट्रॉनिक चॅनल हे सरकारच्या बाजूने फेवर ऑफ गव्हर्नमेंट कसे काय बोलू शकतात, कसं काय छापू शकतात. तर ती एक प्रकारे लोकांची दिशाभूल झालेली असते, कारण त्यांना त्याच्या मागचं राजकारण काय असते हे माहीत नसतं. ओके, थँक्यू. विषय खूप ज्वलंत आहे आणि याच्यातले काही मुद्दे वादग्रस्त असू शकतात. बरोबर. मी सर्वांचा माईक अनम्यूट केलेला आहे. कोणाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील आपण माईक अनम्यूट करून घेऊ शकतो. हॅलो 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 हॅलो. हा, मार्शल बोला. नमस्कार जॉन सर. आपण पाहिलेलं आहे की चांगले आणि कर्तृत्ववान लोक निवडणुकीत उभे राहायला घाबरतात आणि हे सत्य आहे. मग अशा वेळी त्याने निवडणुकीत बिनधास्त भाग घ्यावा म्हणून समाजाला काय करता येणे, काय करणे अपेक्षित आहे? अशा लोकांच्या मागे समाज राहिला पाहिजे आणि त्याला निवडून दिला पाहिजे. कारण फक्त त्याला पुढे करून नंतर पाय काढणे हे बरोबर होणार नाहीये. कारण अशा प्रकारची घटना घडलेल्या आहेत की चांगले कार्यकर्ते किंवा जे सुशिक्षित आहेत त्यांना आपण उभं केलेलं आहे, परंतु त्यांना तसा सपोर्ट मिळत नाही. कारण विरुद्ध पक्ष किंवा ऑपोजिटला जो मनुष्य आहे त्याच्याकडे सत्ता, ताकद, आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या इतकी असते की जो आपल्याला चांगला उमेदवार वाटतो तो त्याच्या पुढे कमी पडतो आणि मग आपले लोक हताश होतात आणि वोट भलत्याच माणसाला देतात. तर तसा प्रकार घडला पाहिजे नाही. ओके. जॉन साहेब, हॅलो. हॅलो. हा, मी फ्रान्सिस डाबरे बोलतोय. बोला सर. बोला, तुमचा आवाज येतोय का? हा, मला असा प्रश्न विचारायचा आहे की आता गेली 40-50 वर्ष जे RSS नी जे पेरलं ते उगवलं आणि त्यामुळे हे सगळं घडत गेलं आणि त्याच्यात
हे जे मोदी शहा वगैरे ह्यांनी जे गुजरातमध्ये वगैरे जे काही केलं त्याचं ते आपल्या पार्लमेंटमध्ये वगैरे करायचा प्रयत्न करतात असं दिसत नाहीये का? हा, तो एक प्रकार असू शकतो, कारण त्या लोकांनी त्याच्यावरती फार स्टडी केलेली आहे. ते एकदम तयारीत आलेली माणसं आहेत. असं अचानक एका रात्रीत काही घडू शकत नाही. तर त्यांची ती स्टडी आहे आणि ती स्टडी ते कोणाला सांगत नाहीये. त्यामुळे आपल्याला माहित नाही पुढे काय होणार आहे. त्यामुळेच तर आपली ही चर्चा होत असते आणि आपण सांगत असतो की लोकशाही धोक्यात आहे, धोक्यात आहे. परंतु त्यांचे पुढचे जे प्लॅन आहेत ते किती चांगले प्लॅन आहेत की किती वाईट प्लॅन आहेत हे जर आपल्याला माहिती पडलं असतं तर आपण नक्की सांगू शकलो असतो की हा, त्यांनी हे सर्व प्लॅन करून व्यवस्थितपणे ते आलेले आहेत आणि ते काय करणार आहेत ते. परंतु ते आपल्याला माहित नसल्यामुळे आपण आता त्या विषयावर बोलणं हे योग्य ठरणार नाही. हॅलो. हॅलो. आता आपल्या चर्चेमधून बऱ्याच गोष्टी पुढे आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मला काय वाटतं की आता सचिनने एक मुद्दा उपस्थित केला होता की लोकसंख्येच्या प्रमाणात उमेदवार जे निवडले जातात त्यांचं प्रतिनिधित्व म्हणजे आपण 30% लोक जे निवडून देतात ते 60-70 लोकांवर राज्य करतात वगैरे हे जे मुद्दे आहेत. किंवा मी सुरुवातीलाच म्हटलं की आपण कोणत्या पद्धतीने उमेदवार निवडून द्यावेत, की त्यांची गुणवत्ता पाहावी की पक्षाच्या दृष्टीने पाहावं. तर ह्या सर्व गोष्टीत आता मार्शल परेरांनी सुद्धा प्रश्न विचारला की आपण एखादा चांगला उमेदवार निवडून देण्यासाठी काय करावं. तर त्याला आपल्या जॉन साहेबांनी उत्तर दिलं की त्याच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. तर अशा परिस्थितीमध्ये मला वाटते पक्ष संघटना जी असते ती मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करू शकते, माध्यमांना भेटीस धरू शकते आणि आपल्या उमेदवाराला निवडून आणू शकते. एखादा चांगला उमेदवार जर पक्षाने उभा केला नाही तर तो निवडून येण्याची शक्यता खूप कमी असते. आणि त्यामुळे काय होतं की चांगली माणसं येत नाहीत असं आपण जे म्हणतो त्याचं कारण हे आहे की चांगली माणसं कोणाच्या वेठीस जात नाहीत. म्हणजे जॉन साहेबांनी सांगितलं तसं ती बाहेर पडतात, कारण त्यांना हुकुमशाही नको असते, स्वतंत्र विचार करायचा असतो, चांगली कामं करायची असतात. मग अशा माणसाच्या मागे उभा राहण्यासाठी काही संघटना बाहेर असल्या पाहिजेत की ज्या पक्षनिरपेक्ष, त्यांना राजकारण पक्षात जाऊन करायचं नाही किंवा उभं राहायचं नाही, परंतु चांगल्या माणसांना पुढे आणायचं आहे. अशा प्रकारचा काहीसा प्रयोग मला वाटते अण्णा हजारेंच्या काळात थोडासा झाला, परंतु तो राजकीय पक्षाच्या वेठीस धरला गेला पुन्हा. परंतु तशा प्रकारे स्वतः अण्णा हजारेला आम्ही भेटलो होतो तर त्यांनी असं म्हटलं होतं की मी ज्यांना पाठिंबा देतो ते लोक असे असतात की ज्यांनी काही समाजसेवा केलेली आहे आणि जे खरोखर समाजसेवा करतात आणि मग नंतर राजकारणात येतात त्यांनाच मी पाठिंबा देतो. तर ते थोडंसं पटण्यासारखं आहे आपल्याला की अशा प्रकारच्या यंत्रणा पक्षनिरपेक्ष आपल्या देशामध्ये असायला पाहिजेत की ज्या आपल्या राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त लोकांना, चांगल्या लोकांना पुढे आणण्यासाठी मदत करू शकतील. कारण एक व्यक्ती किती चांगली असली तरी लोकांच्या पुढे जी माध्यमं जी आहेत ती अशा प्रकारे प्रोजेक्ट करतात पक्षीय राजकारण्यांना की हेच चांगले आहेत, यांनाच तुम्ही निवडून द्या. आणि लोकांचा सुद्धा समज होतो की एवढे लोक यांना निवडून देतात म्हणजे ह्याच्यात काहीतरी चांगलं आहे. मग त्यामुळे मेधा पाटकर सारखे म्हणा किंवा अशी जे लोक उभे राहतात त्यांना सपशेल पाडलं जातं. तर मला असं वाटतं की या निमित्ताने अशा प्रकारची काहीतरी यंत्रणा निर्माण व्हावी की आपण पक्षनिरपेक्ष रीतीने या लोकांना पाठिंबा दिला पाहिजे जे खरोखर निस्वार्थी हेतूने स्वतंत्र विचाराने राजकारणात येऊ पाहतायत. दुसरा मुद्दा आपल्या डॅनियलने उपस्थित केला की आपल्या घराघरातून लोकशाही आली पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण लोकशाही बाहेर पाहतो, पक्षामध्ये पाहतो, इतर पक्षामध्ये लोकशाही नाही तर देशात कशी येईल, पण घरात आहे का लोकशाही हे पण पाहिलं पाहिजे आपण. कारण प्रश्न विचारण्याची मुभा आपण आपल्या मुलांना दिली नाही, आपल्या घरामध्ये आपल्या बायकोला दिली नाही किंवा कुटुंबात दिली नाही तर ती लोकशाही नाही. म्हणजे त्यामुळे तोच माणूस बाहेर प्रतिनिधित्व करतो. आणि पुन्हा मला वाटते आपण आपल्या वैयक्तिक कुटुंबापर्यंतच येऊन पोहोचतो की कुटुंबामध्ये आपण जसं वातावरण निर्माण करू तसं हे होतं आणि शेवटी म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचतो आपण. म्हणजे आपल्या समाजामध्ये जी माणसं आहेत ती प्रत्येक माणसाने असा विचार केला पाहिजे की आपण आपल्या जीवनामध्ये लोकशाही आणतो का.
म्हणजे गांधीजीने जे म्हटलंय की तुम्हाला जे हवंय जगात ते तुमच्यापासून सुरू करा. तर मला वाटते हाच आपल्या ह्या संपूर्ण प्रबोधनाचा संदेश असू शकेल की आपण स्वतःपासून सुरुवात करावी, की आपल्याला जे बाहेर पाहिजे ते आपण आपल्या स्वतःपासून, आपल्या घरापासून सुरू करूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. चांगलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. सचिनजींना अजून आपलं मत व्यक्त करायचं आहे. सचिनजी. मला आता या चर्चेमधून ना एक गोष्ट म्हणजे वाचनात आलेली आहे, ती खरी की खोटी आपल्याला माहित नाहीये. मे बी आपले सिनियर लोक सांगू शकतील. म्हणजे भारतामध्ये जेव्हा स्वातंत्र्य द्यायचं होतं तेव्हा मे बी चर्चिलचं एक विधान होतं की या देशामध्ये लोकशाही देण्या एवढा हा देश लायकीचा नाहीये म्हणून. तर ते जे विधान होतं ते मे बी आपला जो एक अगोदरचा एक चर्चेमध्ये प्रश्न आलेला की जे मूल्य शिक्षण आहे किंवा सामाजिक मूल्य आहे, जोपर्यंत त्याचा पाया मजबूत होत नाही तोपर्यंत त्याच्यातून जे उभे राहणारे स्तंभ आहेत त्यांचा पाया सुद्धा मजबूत होणार नाही. तर कुठेतरी मला असं वाटते की चर्चिलचं जे विधान वादग्रस्त जरी असलं तरी त्याच्यामध्ये काहीतरी दूरदृष्टीपणा होता की लोकशाही रुजण्यासाठी जे काही पाया पाहिजे होता तो अजूनही आपल्याकडे रुजलेला नाहीये, असं कुठेतरी मला वाटतंय. त्याच्यावर मतमतांतरे होऊ शकतात. फक्त माझं मत मांडतो इकडे. ते जो सांगितलं ते बरोबर आहे तुम्ही, कारण मी अगोदर म्हटल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तेच सांगितलंय की नैतिकता जी असते ती नैतिकताच आपल्या माणसामध्ये नाही आहे. ती आपल्याला डेव्हलप करायची असते, कल्टिवेट करायची असते, शिकायची असते. ते अजून आपण कल्टिवेट आणि ते शिकलेलो नाही आहे. त्यामुळेच लोकशाही टिकत नाही इकडे, असं मला वाटतं. आणि डॉक्टर साहेब आंबेडकर साहेबांनी तेच सांगितलेलं आहे. नाही, ते चर्चिलच्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर सगळ्या शासन व्यवस्था ज्या आहेत त्या वाईटच आहेत, परंतु त्यातल्या त्यात कमी वाईट शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे. आणि लोकशाही कमी वाईट आहे म्हणून ती आपण स्वीकारायची. आणि सचिनने आता जे म्हटलं की चर्चिलने असे उद्गार काढले होते ते मला सुद्धा पटतं की असे उद्गार काढल्याचं मी पण वाचलंय. तर त्यांच्यामध्ये खरोखर लोकशाही टिकून राहील असा हा देश आहे असं त्यांना वाटत नव्हतं, कारण त्यांच्या नजरेसमोर त्यावेळचं इंग्लंड असेल. परंतु आपल्या देशामध्ये जे काही त्यावेळी पुढारी होऊन गेले, म्हणजे पंडित नेहरू म्हणा, गांधीजी म्हणा, लोकमान्य टिळक म्हणा आणि शेवटी आंबेडकर यांच्यापर्यंत हे सर्व त्या इंग्लंडमधल्या लोकशाही मधून शिकून तयार झालेले होते. आणि त्यामुळे त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ते ठेवलं होतं की आपल्याला अशा प्रकारची लोकशाही हवी आहे. आणि त्यामुळे आता आपण दुसऱ्या टोकाला चाललेलो आहोत. ते जे इंग्लंडमधल्या लोकशाहीमधून तयार झालेले लोक होते ते आता मागे पडलेत आणि दुसऱ्या टोकाचे लोक पुढे पुढे येत आहेत. आणि कदाचित त्याच्यामधून दुसऱ्या टोकाला आपण जाण्याची शक्यता आहे. परंतु एक गोष्ट निश्चित की परेरा साहेबांनी सांगितलं तसं लोकशाही ही काही रेडीमेड अशी वस्तू नाहीये. ती सतत चालू ठेवणारी, त्याच्यातून उत्क्रांत होणारी अशी डायनॅमिक अशी अवस्था आहे. आणि त्यामुळे लोकांनी सतत जागृत राहणं, सतत त्याच्यावर विचार करत राहणं आणि आपल्यामध्ये सुधारणा घडवत राहणं हाच त्याच्यासाठी एक उपाय असू शकतो. थँक्यू. बेसिकली चर्चिलचं विधान खरं ठरवायचं की खोटं ठरवायचं हे आपल्याच हातात आहे. हा, बरोबर. त्यासाठी आपल्याला ह्या चर्चा गरजेचं आहे. धन्यवाद. आता दुसरा कोणाचा प्रश्न दिसत नाही. त्या अगोदर मला सांगायचं आहे की पुढच्या रविवारी आपण अजून एक महत्त्वाचा विषय घेऊन येत आहोत. आपला विषय असा आहे की लैंगिक शिक्षण याविषयी पालक आणि पाल्य यामध्ये ज्या सुसंवादाची आज गरज आहे त्या विषयावर बोलण्यासाठी श्री सचिन थिटे हे आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. तर आपण सर्वांनी आपल्या पाल्यांसोबत या सेशनसाठी उपस्थित राहावे ही विनंती. आजच्या सत्राची सांगता करण्यासाठी मी सर निखिल नाईक यांना विनंती करतो. धन्यवाद सर. सर, आपण अतिशय छान सोप्या भाषेत कायद्यांना अनुसरून असलेले शब्द आपण प्रामुख्याने समजावून सांगितले.
तसेच न्यायपालिकेच्या दोन्ही बाजू, विरोधी पक्षांची भूमिका, मीडियाची सद्य परिस्थिती, मीडियाच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू, अशा विविध बाबींना आपण स्पर्श केला. सर्व सदस्यांना उपयुक्त असे मार्गदर्शन केले, त्याकरिता मुक्त विचार मंचाच्या वतीने आपले मनस्वी आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमातील सर्व सहभागींचे सुद्धा मनस्वी आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. एक मिनिट, आताच चॅटमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला की सातत्याने जर नोटा काही निष्पन्न करू शकत नसेल तर तो पर्याय का टाकू नये, आणि त्यांनीच अगोदर प्रश्न विचारला, ऑल्विन रॉड्रिक्स म्हणून आहेत, की नोटा किती प्रभावी असू शकतो. सर, आपण यावर काही बोलू शकता का, जॉन सर? अजून त्या बाबतीत जास्त असं काही घडून आलंय असं मला वाटत नाहीये नोटाच्या बाबतीत. कारण त्यांना किती पर्सेंटेज ते पाहिजे हे सर्व ठरवावं लागेल आणि त्या अनुषंगानेच आपल्याला ते पुढे नेता येईल. कारण त्यावरती इतकं जास्त नॉलेज मला नाही आहे. तर जर दुसरं कोण सांगू शकत असेल तर त्यांनी सांगावं की नोटाबद्दल काय आहे. मला वाटतं सध्याची नोटाची परिस्थिती अशी आहे की 100 पैकी 99 जणांनी नोटा स्वीकारला तर जो उरलेला एक माणूस ज्याला मतदान देईल तो निवडून येईल. हे बरोबर आहे का? कोणी ज्याला सपोर्ट करू शकेल का? हो, अल्मेडा सर. हॅलो. हा सचिन जी बोला. सर, मला तसं काही वाटत नाहीये. जसं आपला जो निवडणूक निकालांचा जो निकष आहे की ज्याला सर्वात जास्त मतं मिळतात तो उमेदवार निवडून येतो. तर मग नोटांच्या बाबतीत पण मला तसंच वाटते की नोटा मिळालेली संख्या जर जास्तीत जास्त मत मिळालं उमेदवारापेक्षा जास्त असेल तर मला वाटतं पुन्हा तिकडे निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. हो, अशा प्रकारचं मत कोणत्या तरी हायकोर्टाने सुद्धा व्यक्त केलं होतं की जर नोटाची मताची संख्या सर्व उमेदवारांपेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ लोकांनी नोटाला निवडून दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ जे उमेदवार सगळे उभे राहिले त्यांना बाद करून नवे उमेदवार उभे राहिले पाहिजेत, तरच तिथे नव्याने निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत, असं मत एका कुठल्या तरी उच्च न्यायालयाने व्यक्त केलं होतं, असं माझ्या वाचनात आलं होतं. आणि मला दुसरं मत इकडे काय व्यक्त करायचं आहे की निवडणूक आयोगाला सुद्धा ना हा जो पर्याय त्यांनी दिलेला आहे तो फक्त एक प्रतिकात्मकच दिलेला आहे. त्यांना सुद्धा ते सिरियसली पुढे काही घेऊन जायला हवं अशा प्रकारे काही दिसत नाहीये की मला अधिकार हवा आहे की मला कोणच उमेदवार नको, तर तुम्ही मला पर्याय द्या, आणि म्हणून त्यांच्यासाठी नोटाचा पर्याय दिलेला आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन काही करावं सशक्त असं काही दिसत नाहीये. नाही, पण याच्यावर नक्कीच जर एखाद्या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली की नोटालाच सर्वात जास्त मतं मिळाली तर कोणीतरी कोर्टात जाऊन याच्यावर निर्णय घ्यायला लावू शकेल निवडणूक आयोगाला. मेंडिस सर म्हणाले ते थोडस सध्याच्या स्थितीत ते दिसतंय. अल्मेडा सर म्हणतात की पुढची पायरी आहे, पण मला असं वाटतं की जे मेंडिस सर म्हणतात तसं की काय झालंय की आत्ताच्या परिस्थितीत जे मतदार फ्रस्ट्रेट होत आहेत आणि मतदानापासून दूर जातात किंवा म्हणतात काय उपयोग होत नाही, मी काय कशाला जाऊ, उपयोग होत नाही, भलताच कोणतरी निवडून येतो, आणि त्या मतदान प्रक्रियेपासून दूर जाण्याची जी मतदार दूर जाण्याची जे काही प्रक्रिया होते किंवा जे जात आहेत त्यांना रोखण्यासाठी किंवा ऍटलिस्ट त्यांना मतदान मध्ये धरून ठेवण्यासाठी हा नोटाचा पर्याय सध्या उपयुक्त होत आहे. काहीच नाही तर जा बाबा निदान नोटाला तरी देऊ नये, म्हणजे तो त्या प्रक्रियेच्या बाहेर नाही फेकला जातो, त्याच्या पुरतं तरी येतोय तो. अदरवाईज तो पण ऑप्शन नाही दिला तर मेंडिस सर म्हणतात तसं की मग ते बरेचसे मतदार फ्रस्ट्रेशननी दूर जातील आणि जितके मतदार दूर जाण्याची संख्या वाढत जाईल मग ते मतदार ची संपूर्ण ती प्रक्रियाच हे होईल. तर तसं होऊ नये. नोटाचा सध्याचा तरी उपयोग हाच आहे की जे फ्रस्ट्रेशनमुळे किंवा काही उपयोग होत नाही असे ज्यांची धारणा होत जाते त्यांना धरून ठेवण्यासाठी, मतदान यंत्र प्रक्रियेमध्ये धरून ठेवण्यासाठी नोटाचा उपयोग होतोय असं मला वाटतं.
आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की नोटा ही काही व्यक्ती नाहीये की उमेदवार नाहीये किंवा कोणता पक्ष नाहीये की ज्याचा कोणी स्वतंत्रपणे प्रचार करेल की तुम्ही मला मतं द्या म्हणून. त्यामुळे नोटा एखाद्या मतदारसंघामध्ये नोटा निवडून येईल असं तरी मला पुढे काही चित्र दिसत नाहीये. पण दुर्दैवाने असं वाटते की काही वेळेला तुमच्या निवडणुकीची स्ट्रॅटेजी म्हणून काही पक्ष काठावरची जी मतदान आहेत जे विरोधी पक्षाकडे जाऊ नये म्हणून प्रचार करतात की तुम्ही नोटा करा म्हणून, जेणेकरून ते विरोधी पक्षाला न मिळता तटस्थ म्हणून गणली जातील आणि विरोधी पक्षांचं पारडं जड होणार नाही. तर तो निवडणूक रणनीतीचा भाग होऊ शकतो. पण मला तरी वाटत नाही की स्वतंत्रपणे एखाद्या मतदारसंघामध्ये नोटा निवडून येईल म्हणून. ऑल्विनने हा प्रश्न विचारला होता. ऑल्विन, तुला काही बोलायचं काय यावर्षी? नमस्कार, ऑल्विन रॉड्रिक्स. ऍक्च्युली ह्या बाबतीमध्ये म्हणजे संभ्रम तोच होता, सचिनने जे मांडलं तेच. मात्र त्याही पलीकडे जाऊन आता त्यावरती आपल्यासारख्या लोकशाहीमध्ये काही होऊ शकेल आणि काही होईल असं तरी सचिनने सांगितल्याप्रमाणे मलाही वाटत नाही. आणि त्यामुळे मग तो पर्याय ठेवावाच का? लोकांना तटस्थ किंवा संभ्रमावस्थेत राहण्यापेक्षा की बाबा हाही नको तोही नको, त्यापेक्षा नोटा, त्यापेक्षा आयदर ह्या बाजूला जा किंवा त्या बाजूला जा, अशा प्रकारे त्यांना कॉन्सन्ट्रेट करणं उपयोगी ठरू शकेल. आणि म्हणून हा नोटा पर्यायच काढून टाकला तर तो चांगला पडेल असं मला वाटतं. ऑल्विन, तुझा मुद्दा जो आहे ना तो मला वाटतं अगोदर एखाद्याने आन्सर केलेला आहे की कोणीच चांगला उमेदवार नाही, कोणीच चांगला उमेदवार नाही आहे म्हणून मी मतदान करायला का जाऊ, अशा पद्धतीने लोकांची मानसिकता होते. आणि मग ते जी लोकशाहीची जी प्रक्रिया आहे त्याच्यातून दूर जातात. अगोदरच आपलं निवडणुकीमध्ये मतदान 50-60% पर्यंत होते आणि त्यामध्ये जर ही मानसिकता राहिली की सगळे चोर आहेत तर मग कशाला जायचं. तर मला तरी असं वाटू शकतं की तो एक पर्याय दिलेला आहे प्रतिकात्मक, की ऍटलिस्ट तुम्हाला तुमचा राईट दिलेला आहे की आम्हाला कोणच आवडत नाहीये, आम्ही नोटा करतोय म्हणून. ओके, आजचा विषय खूप मोठा आहे ओके, आणि थांबूया. वेळ तर खूप कमी आहे यासाठी. सर्वांचे आभार. एकदा मी मुक्त विचार मंच आणि शांती संवाद सर्वांचे आभार मानतो आणि पुढच्या रविवारी नवीन एका विषयासाठी आपण पुन्हा उपस्थिती दर्शवाल अशी अपेक्षा करतो. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा सर्वांचे आभार. हॅलो, थँक्यू एव्हरीवन. थँक्यू व्हेरी मच. निखिल आहे का? थँक्यू.